होईल अजिबात नाही। आपण बघताय माझा मिड डे आणि पुन्हा एकदा बुलेटिन मध्ये एक महत्त्वाची बातमी आहे ज्याने आपण सुरुवात करतोय। अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालेलं आहे। समृद्धी महामार्गावरती त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला। संभाजीनगरवरून शिर्डीच्या दिशेने जात असताना धोत्रे गावाजवळ हा भीषण अपघात झालेला आहे। यामध्ये जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळके यांचा देखील मृत्यू झालाय। उभ्या असणाऱ्या कंटेनरला शेळकेंच्या कारने पाठीमागून जोरदार धडक दिली। यामध्ये कार ही थेट कंटेनरच्या खाली घुसली आणि या भीषण अपघातामध्ये जितेंद्र शेळके यांचा 14 वर्षांचा मुलगा गंभीररीत्या जखमी झालाय। अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे जितेंद्र शेळके हे उपाध्यक्ष राहिलेले आहेत, तर शेळके यांच्या लॉन्समध्ये देखील अशोक खरातची भागीदारी आहे। काय झालं? मी प्रदीप चव्हाण, लोकनियुक्त सरपंच धोत्रेगाव। काय घटना घडली होती? किती वेळानंतर तुम्हाला ही घटना कळाली? समृद्धी महामार्गावर 506.6 ला साधारणतः 12:30च्या दरम्यान ऍक्सिडेंट झाला। लगेच गावातून मला फोन आल्यानंतर आम्ही तातडीने इथं हजर झालो। इथं पाहिलं तर कंटेनर मध्ये गाडी पाठीमागून घुसली होती। तर तिथं महिला होती, एक लेडीज, ती मोठमोठ्याने आडत होती। मुलगा होता, मुलगा आम्ही बाहेर काढला आणि एका ॲम्ब्युलन्समध्ये त्याला हॉस्पिटलला रवाना केला। काय परिस्थिती होती एकंदरीत त्यावेळेची आणि कशा प्रकारे कोणाची चुकी एकंदरीत? चूक नाही सांगता यायची, पण कंटेनर पाठीमागून गाडी घुसली ती आणि दोन्ही पेशंट जागेवर गेले। त्यामध्ये कोण होतं? तुम्हाला त्यांची ओळख कशी पटली? तो जो मुलगा होता त्याच्यामध्ये साधारण 10-12 वर्षाचा मुलगा होता। त्याला आम्ही बाहेर काढल्यानंतर त्याचा हात मोडलेला होता। तर मुलाला नाव विचारलं, त्याने त्याचं नाव सांगितलं। जितेंद्र शेळके म्हणून जे आहे, अभय शेळके यांचे बंधू, त्यांचं नाव सांगितल्यानंतर आमच्या लगेच लक्षात आल्यानंतर शिर्डीची गाडी आम्ही ताबडतोब त्यांच्या घरच्यांना कळवलं आणि टोल नाक्यावर आम्ही कल्पना दिली। ॲम्ब्युलन्स वगैरे आले, परंतु क्रेन मात्र उशिरा आलं। क्रेन थोडंसं लवकर यायला पाहिलं होतं, कदाचित त्या महिला वाचल्या असत्या। क्रेन लवकर आला असतं? क्रेन जवळपास 1.5 घंट्याने आलं। ते अर्ध्या पाऊण तास आडत होते, पण आम्हाला फक्त त्यांचा पाय दिसत होता, मध्ये जाताच येत नव्हतं। तो मुलगा काढला आम्ही कसा तरी, तर त्या महिलाला पाणी वगैरे मिळालं असतं, लवकर ट्रीटमेंट मिळेल असे 100% त्या वाचल्या असत्या। बचाव कार्यपथक जे होतं त्यांच्याकडनं क्रेन उशिरा बोलवण्यात आलं आणि त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला। क्रेन उशीर आलं। क्रेन 2:15ला आलं, ऍक्सिडेंट 12:30ला। साधारणतः समृद्धी महामार्ग हा चालतो आहे, तुम्ही त्याच्या शेजारीच आहे, अशा मानवी चुका का घडताय? काय करायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? त्याच्यात मानवी चुका म्हणजे कसं आहे, याला ज्या सुरक्षा द्यायला पाहिजे होत्या, समजा जागोजागी जे ठेपे द्यायला पाहिजे होते गाड्यांना विश्रांतीला, हॉटेल्स वगैरे, ते काही सुविधा अजून दिलेल्या नाही। त्या सुविधा न दिल्यामुळं मग साहजिकच एक सारखा प्रवास गेल्यानंतर माणसाला डुकली लागणं, झोप लागणं, हे जे प्रकार घडले याच्यामुळे जास्तीत जास्त ऍक्सिडेंट होऊ राहिले, बाकी दुसरं काही। तर याच अपघातावरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स पोस्ट